तर बघा मुलांनो, दंतकथा आपण धडा बघत होतो. वसंत सबनीस यांचा धडा आहे. धड्याच्या सुरुवातीला लेखकाने दात दुखत असल्यानंतर माणसाला होणारे त्रास आणि त्याबद्दलची लेखकांची मतं या धड्यामध्ये सांगितलेली आहेत. तर बघा, लेखकांचं असं म्हणणं आहे की माणसाचा शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, पण पंचमहाभूतांचंच वर्णन करताना 6वं महाभूत एक ह्या ऋषीमुनींना कसं दिसलं नाही की 6वं महाभूत ते असं म्हणू शकले असते की माणसाचं जे दात आहेत हे जणू एक 6वं महाभूत आहे. तर त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलं आहे की दात ही माणसाच्या शरीराला दिलेली एक मेक आहे. कारण दाताचा जर आपण इतिहास पाहिला तर दात शरीराचा सगळ्यात शेवटचा येणारा घटक आहे असं पण म्हणू शकतो. मानवाच्या शरीराची रचना ही आईच्या पोटातच पूर्ण झालेली असते, पण दात हे मात्र ते 6-7 महिन्यानंतर येणारा अवयव आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि काही लोकांना फार उशिरा दात फुटतात आणि हे दात फुटत असताना ते पावण्यासारखे जणू मागून येत असतात असं लेखकांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर लेखकांनी हे देखील सांगितलेलं आहे की एखादं माणसाचं बोट तुटलं तर ते पुन्हा उगवत नाही. एखाद्याचं नक्तं नाक जर तुटलं तर ते देखील कधी पुन्हा आल्याचं ऐकवत नाही. पण दात हा असा घटक आहे की तो आपल्या आयुष्यात दोनदा उगवतो आणि दोनदा उगवत असताना तो माणसाला इतका प्रचंड त्रास देतो की ज्याची माणूस कल्पना करू शकत नाही. कळते असं लेखकांचं म्हणणं आहे. तसेच दात हा घटक लेखकांना अजिबात आवडत नाही, कारण दात येत असताना लेखकांना त्यांच्या दाताने खूप त्रास दिलेला आहे. बरेच लोकसुद्धा त्यांच्या आजूबाजूला जे त्यांचे नातेवाईक आहेत ते या दाताच्या दुखण्यामुळे त्यांना सोडून गेलेले आहेत आणि दातांमुळे बऱ्याच लोकांशी त्यांचा संबंध तुटलेला आहे असं लेखकांचं म्हणणं आहे. त्यामुळे दातांविषयी त्यांना विशिष्ट असा आदर नाही. आणि त्याचबरोबर असंही दिसून आले की बऱ्याच वेळा मराठीचे जेवढे काही शब्द आहेत किंवा मराठीच्या भाषा म्हणी ज्या आहेत याच्यामध्ये सुद्धा दातांचं वर्णन काही चांगल्या रीतीने केलेलं नाही आहे. फक्त दारिद्र्य, भिकारपणा आणि असभ्यपणा हा दातांमुळे दिसतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. जसं दात दाखवणं, तुला दात आले का, हे असे शब्द म्हणजे दारिद्र्य, भिकारी किंवा असभ्यपणाचेच लक्षणं आहेत असं कवींचं म्हणणं आहे. त्यातल्या त्यात एखाद्या कवीने, गझलकाराने त्याच्या प्रेयसीचं वर्णन करत असताना दातांची तिच्या डोळे, रंग, ओठ आणि एखाद्या तिळाची जशी कल्पना करतात तसं दातांची कधीतरी कल्पना केलेली असावी, एवढंच काय ते दातांचं महत्त्व आहे असं लेखकांना वाटतं. ओके. त्याचबरोबर लहानपणी ज्यावेळी आईवडील लेखकांना मारण्याचा भाषा बोलायचे किंवा आपल्यालाही बोलतात त्यावेळी ते सगळ्यात पहिल्यांदा शब्द वापरतात की तुझे दात घशात घालीन. ओके. तर म्हणजे भांडणामध्ये दात पाडण्याचाच विषय केला जातो आणि ज्यावेळी भांडणं करत नाही त्यावेळी दात दुखतो म्हणून आपण जे दात पडतात त्यामुळे दंतवैद्याकडे जातो असं लेखकांचं म्हणणं आहे. ओके. त्याचबरोबर लेखकांनी त्यांच्या इथल्या एका पैलवानांचं वर्णन केलेलं आहे की परशा हा त्यांच्या इथला एक जबरदस्त पैलवान होता आणि परशा हा रानातल्या लांडग्यांशी जणू झुंजणारा एखादा हत्तीच आहे असं लेखकांचं म्हणणं होतं. तो आपली छाती जास्त दाखवायचा आणि चेहरा त्याचा लोकांना कमी दिसायचा, पण छाती प्रचंड पटकन दिसायची कारण तो तेवढा स्ट्रॉंगली चालत असेल. ओके. आणि मुद्दामून तो लेखकांना पाहून कुठं निघालास असं विचारायचा, तर लेखक त्यांना म्हणायचा की कुस्ती खेळायला चाललो आहे. ते कुस्ती खेळायला चाललो आहे म्हटल्यावर तो जरा जोरात हसायचा. कळते. आणि तो जोरात ज्यावेळी लेखकांच्या खांद्यावर आपटायचा त्यावेळी तो लेखकांना हात अत्यंत जोरात लागायचा. त्याचबरोबर लेखक त्याला विचारायचे की आतापर्यंतची या वर्षीची कुस्तीची तयारी कुठपर्यंत आली आहे. तर त्या परशाला आपल्या कुस्तीचा आणि आपल्या शरीराचा प्रचंड अभिमान असल्यामुळे तो लेखकांना अगदी रांगड्या भाषेत सांगायचा की माझ्यासमोर कोणताही पैलवान जिंकू शकत नाही किंवा त्याला मी लगेच हरवीन. ओके. तर इथपर्यंतचा भाग आपण आतापर्यंत पाहिलेला आहे. आता बघा पुढचा भाग. 4-8 दिवसातून एकदा केव्हा तरी दात घासण्याचे सोंग करायचा. त्याबद्दल मी एकदा सहज विचारले, परशा तू दात घासत नाही वाटतं रोज? शिव, काय दात घासतो वय कधी?
असे त्याने ताडकन उत्तर दिले. असं हा सिंहासारखा उग्र बलदंड परशा एके दिवशी सपाटून मार खाल्लेल्या कुत्र्यासारखा समोर येत होता. त्याची ऐट, त्याचा दिमाग, त्याची घमंड यापैकी कशाचीही मागमूस त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. कुस्तीत हारला तरी तो कधी असा दिसला नव्हता. जवळ जाऊन मी विचारलं, काय पैलवान, काय झालं आज? केविलवाना चेहरा करून, दात र काल रात्रीच्या धरणं असं ठणकतुया काही एक सुचेनासं झालंय. तर बघा, परशा हा जो पैलवान आहे त्याला लेखकांनी एक दिवस विचारलं की तू दात घासतो की नाही, तर तो म्हटला की सिंह कधीही दात घासत नाही. आणि असाच सिंहासारखा दिसणारा परशा एक दिवस प्रचंड हिरमुसल्यासारखा लेखकांसमोर आला. त्याच्या अंगातलं बळ कमी झालेलं होतं, त्याची ताकद कमी झालेली होती, त्याची घमंडसुद्धा उतरलेली होती. आणि ही अवस्था पाहिल्यानंतर लेखकाला फार आश्चर्य वाटलं, कारण कुस्तीत ज्यावेळी हारतो त्यावेळीसुद्धा ज्याची घमंड उतरत नाही असा हा परशा इतका नाजूक चेहऱ्याने कसा काय चाललेला आहे. तर लेखकांना त्यांना विचारल्यानंतर समजलं की त्याचे दात दुखत आहेत आणि दात दुखत असल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर कुठेतरी हिरमुसलेपणा आलेला आहे किंवा कुठेतरी तो नाजूक झालेला आहे. केविलवाना चेहरा करून म्हणाला, दात र काल रात्रीच्या धरणं असा ठणकतुया काही एक सुचेनासं झालं या. अरे, सिंहाचे दात कधी दुखतात होय? मी जरा थट्टेने म्हणालो. कसला शिव घेऊन बसलाय मर्दा, या दातानं शिवाचा पार बकरा करून टाकलाय, असे म्हणून त्याने दातदुखीच्या दर्दभरी कहाणी मला सांगितली. अखेरीस म्हणाला, अरे शिवच नव, नरशिव आला तरी दातामोर त्याचं काही एक चालायचं नाही. साहजिकच परशाचे जे अनुभव आहेत ते सामान्य माणसाला येणारे अनुभव आहेत की सिंह असो किंवा नरसिंह असो, जे देवच आहेत, हे कोणीही आलं तरी दातांच्या दुखण्यासमोर त्यांचं काही एक चालत नाही. ओके. आणि त्यामुळे परशाचे दात दुखणं म्हणजे परशाला एखाद्या सिंहापासून बकरा बनवून टाकलेला आहे त्या दातांनी. मला त्यावेळी परशाचे हसू आले, पण काही काळानंतर माझाही जेव्हा परशा झाला तेव्हा माझा नक्षा पार उतरला. माणसाला मरण आणि दातदुखी चुकवताच येत नसावी, किंबहुना दात या इंद्रियाचे एक कार्य दुखणे हेच असावे. जन्मात एकदाही दात न दुखलेला मनुष्य मला जरी तरी आढळून आलेला नाही. असा कुणी असेलच तर तो कमनशिबीच असला पाहिजे. ब्रह्मांड पाहण्याचा योग त्याच्या नशिबी नाही. तर परशाची अवस्था ऐकून लेखकांना हसायला आलं की त्याचा दात दुखत होता, त्याच्यामुळे त्याच्या सिंहापासून बकरीसारखी अवस्था झालेली होती. आणि त्याचं असं म्हणणं होतं की हा सिंह असो किंवा नरसिंह असो, कोणी असला तरी दाताच्या दुखण्यासमोर तो कोणाचंच काही चालत नाही. ओके. लेखकांचं असं देखील म्हणणं आहे की माणसाला मरण आणि दातदुखी हे चुकवताच येत नाहीत. ओके. प्रत्येकाच्या आयुष्यात दातदुखी होणारच, प्रत्येकाला दात दुखणारच. आणि दात एखाद्याचे दुखलेच नाहीत दात येईपर्यंत तर तो माणूस जगात त्याने ब्रह्मांडच पाहिलेला नाही, त्याने देवच पाहिलेला नाही, असं लेखकांचं म्हणणं आहे. ओके. दातदुखीसारखा प्रचंड कडक असणारा कुठलाही आजार नाही, असं लेखकांचं म्हणणं आहे. अनेक वर्ष समोर येईल ते मिटल्या डोळ्यांनी चावणारा माझा दात एके दिवशी काही कारण नसताना ठणकू लागला. असा ठणकू लागला की त्याने माझी अवस्था हीनदीन झाली. दात ठणकू लागल्याबरोबर मी पहिली गोष्ट कोणती केली असेल तर ही की ज्याच्या दाढदुखीची अवहेलना केली होती त्या सर्व माणसांच्या त्याच्या दात व दाढासकट मनातल्या मनात क्षमा मागितली. तर बघा, लेखकांचे एक दिवस काही कारण नसताना दात दुखू लागला आणि दात दुखत असताना ज्यावेळी ठणक मारते आतमधल्या दातांमध्ये, जी शीण ठणक मारली जाते त्या ठणकेने माणूस सैरवैर होतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, बऱ्याच जणांना आता 18व्या वर्षी दातं येतील म्हणजे त्यांच्या दाढा यायला सुरुवात होतील. किंवा काही लोकांना असंही म्हटलं जातं की दाढ आली म्हणजे अक्कल, दाढ आली म्हणजे साखळी येते. इथपर्यंत दाताविषयी मतं आहेत, बरोबर आहे. आणि त्यामुळे लेखकांचा ज्यावेळी दात दुखू लागला त्यावेळी लेखकांनी पहिलं काम केलं ते त्यांनी दातदुखीबद्दल ज्या लोकांना चिडवलेलं होतं त्या सर्वांची त्यांनी मनातल्या मनात क्षमा मागितली. दात दुखायला लागला की तो मुळापासून दुखू लागतो, किंबहुना दाताला मूळ असते हे फक्त तो दुखायला लागला म्हणजे कळते. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, तुमच्या कोणाचे दात दुखले असतील तर तुम्हालाही माहिती असेल की दात दुखत असताना तो अगदी मुळापासून दुखायला सुरुवात होते, म्हणजे जणू काही हिरड्यांपासून दुखायला सुरुवात होते आणि मग ते वरपर्यंत जात असतं. आणि दात येत असताना सुद्धा तुमच्या हिरड्याचा अर्धा भाग कापून किंवा तो तोडून ते पुढे येत असतात.
त्यामुळे दात दुखत असताना संपूर्ण शरीर दुखल्याचा बऱ्याच वेळा भास होतो. माझं दात जेव्हा दुखायला लागला तेव्हा माझी खात्री झाली की आपण आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेले दाताचे चित्र आणि प्रत्यक्ष दात यामध्ये फार फरक असला पाहिजे. साहजिकच आहे, आपण जी पुस्तकांमध्ये दातं बघतो त्यांची एक तर विशिष्ट रचना असते, एकदम सरळ सरळ व्यवस्थित असतात, पण प्रत्येकाची दातं सरळ असतील याची गॅरंटी नाही. काहींची दातं पुढे आलेली असतात, काहींची दातं वेडीवेकडे असतात, काहींची दातं लहान पाहिजे ती मोठी असतात, काही मोठे असतील ती लहान असतात. असं बऱ्याच वेळा दातांचं कॉम्बिनेशन दिसून येतं. आपल्या दाताला मूळ नसून झाडांसारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यात सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत, नाहीतर सगळेच दात दुखत असल्याचा भास मला का व्हावा. मी मगाशी सांगितलं, आपल्या दातांच्या ज्या नसा आहेत त्या कुठपर्यंत पोचलेल्या आहेत हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळं दात दुखत असताना संपूर्ण हिरडा दुखतो असं आपण म्हणू शकतो आणि त्या एका दातांमुळे आपल्याला सगळं जणू काही आपलं तोंडच दुखत असतं असं आपल्याला कुठेतरी वाटायला लागतं. प्रत्येक दाताला हात लावून पाहिल्यानंतर ज्या दाताने शंख करायला लावला तो दुसरा दात याची खात्री झाली. बरोबर आहे, आपल्याला सुद्धा दात दुखायला लागला, दाढ हालायला लागली की आपण सगळे दात चेक करून बघतो. सुरुवातीला आपल्याला वाटतं हीच दुसरीच दाढ दुखत आहे, पण ज्यावेळी आपण प्रत्यक्ष हात लावतो त्यावेळी तो दुसराच दात असतो. बरोबर आहे, आणि तो दुसरा दात जे असतात त्यांनासुद्धा किंवा ज्याची दाढ तुटणार असते किंवा ज्याचे दात तुटणार असतात तो दात फार त्रास देतो. बरोबर आहे, त्याला साधा स्पर्शसुद्धा केलेला चालत नाही आणि हे दाताचे दुखणं सरळ किंवा साधं नसतं असं लेखकांना असं म्हटलेलं आहे. जणू एखादा जिप्सी आदिवासी लाकूडतोड्यात दाताच्या खाली मुळाशी बसलेला आहे आणि तो एकामागून एक दातावर कुऱ्हाडीचे घाव घालून दात तोडण्याचा प्रयत्न करत आहे असं कुठंतरी भासमान होतं असं लेखकांचं म्हणणं आहे. हे सगळे अनुभव तुम्हाला तुमच्या आयुष्यातसुद्धा आलेले असतील ज्यावेळी तुमचे दात दुखत असतील आणि लेखकांचं असं म्हणणं आहे की दातदुखीसारखा भयंकर त्रास कोणालाही होऊ नये आयुष्यात. ओके, एवढं पाहिल्यानंतर उरलेला भाग आपण पुढच्या लेक्चरला बघूया.